यंदाचं वर्ष हे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष. बाळासाहेब ठाकरेंच्या रूपानं महाराष्ट्राला एक सुसंस्कृत, आदर्श आणि जनतेचं हित साधणारे नेते मिळाले. आज त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचं कार्य शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतायत. 20% राजकारण आणि 80% समाजकारण हा बाळासाहेबांनी दिलेला मंत्र आज एकनाथ शिंदे पदोपदी जपताना दिसतायत. म्हणूनच यंदाच्या बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांनी महाराष्ट्रात आरोग्य यज्ञ करण्याचा निर्धार केलाय. या शताब्दी वर्षानिमित्त राज्यातल्या आरोग्य सेवेचा विस्तार करून विविध उपक्रम, कार्यक्रम राबवले जाणार आहेत. यात मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित केली जातील. यामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, औषधोपचार आणि शस्त्रक्रियांची सोय उपलब्ध करून दिली जाईल. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेचा राज्यव्यापी विस्तार वेगानं सुरू आहे. मुंबईसह राज्यभरातील विविध तालुक्यांमध्ये सुमारे 700 दवाखाने सुरू करण्याचं उद्दिष्ट असून त्याद्वारे सामान्य नागरिकांना त्यांच्या घराजवळ मोफत प्राथमिक उपचार आणि चाचण्यांची सुविधा मिळतेय. तसंच विविध पायाभूत सुविधांचं लोकार्पण देखील केलं जाणार आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या काही आरोग्य प्रकल्पांचं आणि रुग्णालयांच्या इमारतींचं लोकार्पण या शताब्दी वर्षात करण्याचं नियोजन महायुती सरकारनं केलंय. आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न किंवा जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कार देऊन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. याचबरोबर कॅशलेस आरोग्य सुविधांचं बळकटीकरण केलं जाणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना मोफत शस्त्रक्रिया आणि उपचारांचा लाभ मिळवून देण्याचा संकल्प करण्यात आलाय. सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा मिळताना कोणतीही हयगय व्हायला नको अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने घेतली होती. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांचं स्वप्न एकनाथ शिंदे आता पूर्ण करतायत.